नमस्कार मित्रांनो. काल आमच्या एका दूध उत्पादक मित्राचा फोन आला होता, की दादा आमच्याकडे जनावरांच्या चाऱ्याचा सध्या खूप तुटवडा जाणवत आहे. पण तुमचं चाऱ्याचं नियोजन काय असतं? तर मित्रांनो, मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, की या दूध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. कारण जनावरांच्या चाऱ्याचं जे नियोजन असतं, ते आपल्याला पहिला सुरुवातीला करून ठेवायला पाहिजे. कसं आहे, पाठीमागच्या 2-3 महिन्याच्या पाठीमागे आपली शुगर कारखाना चालू असतो. त्यामुळे ऊसापासून जे वाढे मिळतात, ते आपल्याला आपल्या जनावरांचं निवांत चालू असतं. बहुतेक ठिकाणी ऊसाचे वाढे जास्त करून जनावरांच्या वैरणीसाठी वापरत असतात मित्रांनो. पण सध्या आता कसं आहे, 15 दिवसाच्या पाठीमागे कारखाना बंद पडला. त्यामुळे जे मिळणारं वाढ होती ती बंद झालं मित्रांनो. आणि आता ऊन पण खूप वाढत आहे, त्यामुळे शेतातून वैरणीचा तुटवडा पण कमी पडत असते. तर कसं आहे, ज्यावेळी आमचं नियोजन कसं असतं, कारखाना बंद पडणार आहे म्हणून पुढचं जे 1 महिनाभर जनावरांच्या चाऱ्याचा जो तुटवडा आहे तो जाणवू नये म्हणून आम्ही काय करतो, थोडं वैरणीचं आधीच नियोजन लावून ठेवतो मित्रांनो. त्यामध्ये काय केलेलं आहे, तुरीचं जे काढ असतं ते 1-2 टन घेऊन ठेवलेलं आहे मित्रांनो. परत मुरघास 1 टन घेऊन ठेवलेला आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याकडे ऊस चालू झालेला आहे मित्रांनो. जागेवर टन ऊस पोहोचवतो. तर अशा प्रकारे ऊसाचं 2 टन ऊस घेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे इथून पुढे 15 दिवस जरा जनावरांच्या म्हणजे वैरणीचा जास्त तुटवडा नाही जाणवणार. त्यामुळे आपले रोजचे रोज शेतातून जे गवत, हत्ती गवत मिळतं ते आणि हे सगळं मिक्स करून 1 महिनाभर तर आपल्या जनावरांचं निवांत पुढचं चाऱ्याचं व्यवस्थापन होऊ शकतो असं. असं आपलं नियोजन लावलेलं आहे मित्रांनो. तर कसं असतं या व्यवसायामध्ये जर उद्यासाठी जनावरांना वैरण नाही म्हणून आज नियोजन लावायचं, असं ते होत नाही मित्रांनो. कसं आहे, पुढचे एक 8-10 दिवस जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन आधीच लावलं पाहिजे मित्रांनो. आणि तर आमचं असं हे नियोजन असतं. तर त्याबद्दल तुम्हाला कसं काय वाटलं, तर नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपल्या पेजला अजून